काल मुंबईमध्ये मोदीची जी झालेली अभूतपूर्व पदयात्रा रॅलीमध्ये इतका प्रतिसाद उत्तम भेटला की त्या ठिकाणी लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली। जे लोक ज्यांना मदतीची गरज होती त्या लोकांना त्या ठिकाणी मदतही करण्यात आली आणि ज्यांच्यावरती आरोप होता त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्याचं काम सरकारकडनं करण्यात आलेलं आहे। कुठल्याही गोष्टीचं राजकारण हे विरोधकांनी करू नये अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। 16 निष्पाप बळी गेलेले आहेत, मात्र पंतप्रधान मोदी अवघ्या काही 300 मीटर अंतरावरती देखील तर तिथे जाऊन आले नाहीत किंवा कुठेही भाष्य केलं नाही। याच्याकडे कसं पाहता तुम्ही? घटना घडून 2-3 दिवस झाले होते, त्यानंतर ही रॅली होती। राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोघेही त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि जखमींना पूर्णपणे मदत केलेली आहे। त्याच्यामुळं त्याच्यावरती राजकारण न करता एका वेगळ्या दृष्टीने बघितलं तर चांगलं राहील। सर, याला जोडून असा प्रश्न आहे की अजितदादा कालच्या रोड शो मध्ये दिसले नाही किंवा मग कालचा संपूर्ण पंतप्रधानांचा दौरा होता त्यात त्यांची उपस्थिती नव्हती। 17 तारखेला ते सभेत तरी असणार का आणि काल का नव्हते? अजितदादाची तब्येत जरा खराब असल्यामुळं ते आराम करतायत। नक्कीच त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यावर 17 तारखेच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये ते आपल्याला दिसतील। धन्यवाद। भावेश बिंडे यांनी ठाण्यामध्ये गुज्जू नावाच्या ऍड एजन्सीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी होर्डिंग लावले होते। तिथे सुद्धा अशा पद्धतीची दुर्घटना घडल्याच्या नंतर त्यांची एजन्सी ब्लॅकलिस्ट झाली, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला। त्यानंतर मात्र भावेश बिंडेला मुंबईमध्ये दुसऱ्या ऍड एजन्सीच्या नावानं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिला गेला, ती जागा दिली गेली। मग भावेश बिंडेचं आणि जितेंद्र आव्हाडाचं नातं काय? कारण जितेंद्र आव्हाडाच्या काळामध्येच म्हाडाची जागा ही भावेश बिंडेला त्या ठिकाणी देण्यात आली। ठाण्यामध्ये दुर्घटना घडलेली माहिती असताना सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी ती जागा भावेश बिंडेला काय साठ लोट झाल्यावर दिली ही सुद्धा माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली पाहिजे। नाशिकमधल्या सभेमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे। जर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे नसतील तर ह्याच्यामधून पदाधिकारी कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्याचे पडसाद हे मताधिक्यावर होतं। म्हणून महायुतीच्या नेत्यांनी तिथं एकमेकाचा सन्मान करणं गरजेचं आहे। भविष्य काळात अशी चूक होऊ नये त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। विरोधकांनी जाणीवपूर्वक काही लोक पंतप्रधानाच्या सभेमध्ये सोडले होते। कुठेतरी पराभवाच्या भीतीपोटी सहानुभूती वातावरण निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे लोक सोडून त्यांनी सभा कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिक जनतेनं कुठली दाद न देता पंतप्रधानाचं भाषण त्या ठिकाणी शांततेपूर्व ऐकण्यात आलं। खरं तर ज्या लोकांनी भागभांडवल करायचं ठरवलं त्यांनी निर्याती धोरण आधी ऐकायला पाहिजे होतं, समजून घ्यायला पाहिजे होतं आणि मग टीका करायला पाहिजे होती। परंतु जाणीवपूर्वक कुठलाही मुद्दा हाती नसल्यामुळं अशा पद्धतीची कृती हे विरोधकांना करावी लागते। याच्यातूनच त्यांनी पराभव स्वीकारला दिसून येते। सर, याला जोडून हा प्रश्न आहे की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।